भाजपच्या मुलांचं जे शब्द असतात ते मुख्यमंत्री यशवंत भोसलेसह ज्ञानेश्वर बोर्डे इंडियन मराठी आजपासून नांदेड. दंगेकरांच्या ट्रोलीसाठी वापरल्याचा आरोप होतो. मवयाचा अशिक्षित मुलगा रवींद्र धंगेकर फक्त 8वी पास. पुणे शिक्षणाचं माहेरघर, पण पुण्याचा उमेदवारच अशिक्षित असं स्पष्ट होतं. म्हणून भाजपनं आपलं शिक्षण काढलं असलं तरी जनतेच्या कामात माझी PhD असल्याचं उत्तर काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकरांनी दिलं. पुणेकरांनी गेली 30 वर्षामध्ये पुणेकरांची पैसे दिलेली आणि जनतेची नाव माझ्या म्हणून जोडलेली. येणाऱ्या काळामध्ये उत्तर देईल. माझे शिक्षण कामामध्ये त्यांचा पराभव आहे. कोण कुठे शिकला आहे ते सोडावं आणि मला असं वाटतं की असं काही भारतीय जनता पार्टीच्या कोणीही पदाधिकाऱ्यांनी किंवा भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही ऑफिशियल पेजवरती अशा पद्धतीने काही कोणी प्रतिक्रिया किंवा काही स्टेटमेंट दिलं असं माझ्या मानसिक नाही. हे आपल्याकडनं तुम्हाला कळत आहे. परंतु भारतीय जनता पार्टीने अशा संदर्भात कोणतीही टीका टिप्पणी या विषयात केलेली नाही. तर देशभरामध्ये भारतीय जनता पार्टीच्या विजयाचं वातावरण आहे. त्यामुळे पुण्यात वेगळं काही होण्याचं काही कारण नाही. कसबा पोटनिवडणुकीवेळी प्रतिस्पर्धा करून नकारात्मक प्रचार धंगेकरांच्या फायद्याचा ठरला. त्यावेळी पोलीस धंगेकर हा चंद्रकांत पाटलांचा प्रश्न भाजपवरच गुंडाळून ठेवला. वारंवार गेले 10-12 दिवस ऐकतोय धंगेकर गुजर असणे खूप धंगेकर एक नगरसेवक म्हणून एखादाच धन्यवाद अनेकांनी उल्लेख केला की त्यांनी नगरसेवक म्हणून कामं नाही केली. महानगरपालिका विधानसभेमध्ये निवडून